जय भीम. काल बुद्ध जयंती निमित्त आपण एक विषय चर्चेला घेतला होता की तो म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या ग्रहत्यागाविषयी चुकीचा आणि खोडसाळ प्रचार केला जातो की सिद्धार्थाने एक मृत व्यक्ती, एक रोगी व्यक्ती आणि एक वृद्ध व्यक्ती पाहिली आणि त्यानंतर मग त्यांचं मन खिन्न होऊन त्यांनी रात्री कोणालाही न विचारता आपल्या कुटुंबातल्या त्यांनी आपला गृहत्याग केला. अशा पद्धतीचा चुकीचा आणि खोडसाळ प्रचार केला जातो. त्याचा भाग 1 काल आपण पाहिला. आज अत्यंत महत्त्वाचा दुसरा भाग आपल्याला आज पाहायचा आहे की तो म्हणजे सिद्धार्थाची शाक्य संघातली दीक्षा व या संघामध्ये असे काय घडले की त्यामुळे सिद्धार्थाला ग्रहत्यागाचा निर्णय घ्यावा लागला. आता आपण विषयाला सुरुवात करू की शाक्यांचा स्वतःचा असा संघ होता, शाक्य संघ. वयाच्या 20व्या वर्षानंतर प्रत्येक युवकाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे आणि मगच तो शाक्य संघाचा सदस्य होत असे. आणि मग सिद्धार्थाला दीक्षित करण्यासाठी शुद्धोधनाने पुरोहितास शाक्य संघाची सभा आयोजित करण्यास सांगितले आणि मग त्याप्रमाणे शाक्य संघाची सभा सुरू झाल्यावरती पुरोहिताने सिद्धार्थाला संघाचे सदस्यत्व बहाल करण्याचा प्रस्ताव सादर केला आणि शाक्य संघाला संबोधून म्हणाले की सिद्धार्थाला शाक्य संघाचे सदस्यत्व बहाल केले जावे. या प्रस्तावाला ज्यांचा विरोध आहे त्यांनी बोलावे अशी मी प्रार्थना करतो. या प्रस्तावाच्या विरोधात कोणीही बोलले नाही, कारण शाक्य संघाचा नियम असा होता की प्रस्ताव मांडल्याशिवाय चर्चा होत नसे आणि त्या प्रस्तावाचे 3दा वाचन झाल्याशिवाय प्रस्ताव पारित होत नसे, मान्य होत नसे. आणि 3दा वाचन झाले आणि कोणाचाही विरोध न झाल्याने प्रस्ताव पारित झाला आणि सिद्धार्थ गौतम संघाचा विधिवत सदस्य झाल्याचे घोषित करण्यात आले. आता संघाचा सदस्य झाला म्हटल्यावरती संघाच्या काही नियम आणि अटी सुद्धा होत्या आणि त्या नियम आणि अटी अत्यंत महत्त्वाच्या होत्या, कारण या नियम आणि अटीमुळेच पुढं काही गोष्टी घडलेल्या आहेत. तर पुरोहितांनी सिद्धार्थाला या शाक्य संघाची कर्तव्य काय आहेत हे सांगितली की शाक्य संघामध्ये काम करताना पहिलं कर्तव्य की त्या सदस्यानं तन मन धनाने शाक्य संघाच्या हिताचे रक्षण केले पाहिजे. शाक्य संघा दुसरी अट की शाक्य संघाच्या सर्व सभांना त्यानं उपस्थित राहिलं पाहिजे. तिसरी अट अशी की जे एखाद्या शाक्याच्या आचरणामध्ये कोणता दोष आढळल्यास कोणत्याही प्रकारची भय व पक्षपात न बाळगता सर्वांसमक्ष तो जो दोष आहे तो कथन करा. त्याचबरोबर एखाद्यावर गुन्ह्यासंबंधी दोषारोपण करण्यात आल्यास
त्या व्यक्तीने राग मानू नये. एखाद्याचा दोष असेल तर तो स्वीकारावा आणि नसेल तर तसे त्याने स्पष्ट करावे. अशा पद्धतीच्या अत्यंत महत्वाच्या अशा अटी ह्या सांगितल्या गेल्या. त्याचबरोबर संघातला एखादा सदस्य अपात्र कधी ठरतो याचे सुद्धा काही अटी होत्या, नियम होते की त्याने जर बलात्कार केला, त्या सदस्याने हत्या केली, त्या सदस्याने चोरी केली किंवा त्या सदस्याने जर खोटी साक्ष दिली तर तो संघाचा सदस्य म्हणून अपात्र ठरत असतो. आणि हे सर्व नियम आणि अटी ह्या आपल्याला मान्य असल्याचे सिद्धार्थाने सांगितले. आता सिद्धार्थ गौतम शाक्य संघाचा सदस्य होऊन 8 वर्ष झाली आणि सिद्धार्थाचं वय यावेळी 28 वर्ष झाले. सिद्धार्थ गौतम शाक्य संघातला एक अत्यंत आदर्श वर्तणूक असलेला, शाक्य संघांच्या सर्व कार्यकलापामध्ये रुची दाखवणारा, शाक्य संघाला समर्पित केलेला आणि शाक्य संघाशी निष्ठावान असलेला सदस्य आणि सर्वांना प्रिय असलेला सदस्य म्हणून सिद्धार्थ गौतमाची ओळख त्या शाक्य संघामध्ये झाली होती. आणि मग शाक्य संघाचे सदस्य होऊन झाल्यानंतर 8व्या वर्षी एक घटना त्या शाक्य संघामध्ये घडली आणि सिद्धार्थाच्या जीवनाला निर्णायक वळण देणारी हीच घटना निमित्त ठरली. आता त्या घटनेचे मूळ काय, कारण आपला मुद्दा काय आहे, आपल्याला काय बघायचं आहे. आता बऱ्याच जणांनाही माहीत सुद्धा असावं की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की सिद्धार्थाने एक मृत व्यक्ती बघितली, एक रोगी व्यक्ती बघितली आणि मग या मन खिन्न झाले आणि ते रात्री घर सोडून गेले. तो विषय तो मुद्दाच नाही. तर मुद्दा काय आहे पहा, की शाक्य संघामध्ये एक घटना घडली आणि त्या घटनेचे मूळ या ठिकाणी आता आपल्याला बघायचं की कशासाठी ग्रहत्याग करावा लागला. आणि मग महत्वाची गोष्ट या ठिकाणी अशी की शाक्यांच्या राज्याच्या सीमेवरच कोलियांचे राज्य आणि ह्या सीमा, ह्या 2 राज्यांच्या सीमा ह्या रोहिणी नदीच्या किंवा रोहिणी नदीने ते विभाजित केलेल्या होत्या. रोहिणी नदीमुळे ही 2 गावं वेगळी किंवा ती सीमाच होती. आणि मग या रोहिणी नदीचे पाणी हे दोघेही ओलिता करता वापरत असतात आणि प्रत्येक हंगामात प्रथम पाणी कोणी घ्यायचे यावर नेहमीच वाद होत असत. आणि त्या वादाचे पर्यवसन जे आहे, तो परिणाम जो आहे, एक भांडणं असायची आणि बहुतांशी त्या वादाचा परिणाम हा युद्धामध्ये होतो. आणि हा अशा प्रकारे दरवेळी ह्या गोष्टी घडत असतात. आणि मग या वर्षी सुद्धा जेव्हा तो हंगाम सुरू झाला पाणी वाटपाचा, तेव्हा ह्या पाणी सोडणाऱ्या सेवकांमध्ये वाद झाला, त्यांच्यामध्ये संघर्ष झाला आणि त्या ठिकाणी काही लोक, ते सेवक, पाणी सोडणारे लोक हे जखमी झाले. आणि मग
या घटनेचा सोक्षमोक्ष आता युद्धानेच लावायचा, अशा पद्धतीचा जो निर्णय आहे तो घेण्यात आला. आता आपल्याला तर माहित आहे किंवा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की शाक्य संघामध्ये प्रस्ताव मांडला जाईल आणि त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली तरच पुढच्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे शाक्य संघाची सभा सेनापतीने बोलवली व युद्धाचा घोषणेचा प्रस्ताव त्यांनी मांडला आणि ज्यांचा कोणाचा विरोध असेल त्यानं बोलावे असे सांगितले. आणि मग सिद्धार्थाने मात्र ह्या गोष्टीस विरोध दर्शवला की बाबा हे युद्धाने हा आपला पाण्याचा प्रश्न सुटणार, त्याच्यामुळं आपण युद्धाच्या घोषणेची घाई करू नये. त्यापेक्षा तत्पूर्वी दोन्ही बाजूची 2-2 माणसे नेमावी, त्या 2 माणसांनी 5व्या माणसाची नेमणूक करावी आणि हा वाद संपुष्टात आणावा असं सिद्धार्थानं सुचवलं. मात्र हा सिद्धार्थाचा प्रस्ताव प्रचंड बहुमताने फेटाळण्यात आला. त्यानंतर सेनापतींनी आपला प्रस्ताव मांडला. सिद्धार्थानं परत त्या युद्धाच्या प्रस्तावाला विरोध केला की सिद्धार्थानं आपलं मत व्यक्त केलं की हे सारे निकटचे सगळे आपण संबंधी आहोत, एकमेकांना नष्ट करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. मात्र सेनापतींनी सुद्धा असा युक्तिवाद केला की आपण सारे क्षत्रिय आहोत, क्षत्रियांमध्ये स्वकीय आणि परकीय असा भेद करीत नसतात. आपल्या राज्यासाठी स्वकीयांशी लढावे लागले तरी लढलेच पाहिजे, हीच शास्त्रांची आज्ञा आहे. मात्र सिद्धार्थ म्हणाले की मला समजलेला धर्म असा की शत्रुत्वाने शत्रुत्वाचा नाश होत नाही, तर शत्रुत्वावर फक्त मैत्रीनेच विजय संपादन करता येईल. आणि मग अशा पद्धतीचा सिद्धार्थानं युक्तिवाद केल्यानंतर सेनापती म्हणाले की हे वेळ काही तत्वज्ञानमूलक किंवा दार्शनिक स्वरूपाची चर्चा करण्याची ही वेळ नाही, तर आधी प्रस्ताव मताला टाकावा आणि व त्यानंतर संघाची प्रतिक्रिया काय आहे ती समजून घ्यावी. आणि प्रस्ताव मतात टाकला आणि हा प्रस्ताव प्रचंड बहुमताने पारित झाला, मान्य झाला युद्धाचा प्रस्ताव. त्यानंतर दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी परत शाक्य संघाची सभा बोलावण्यात आली. आता इथं आणखी पुढचा महत्वाचा विषय होता की सेनापतीला घोषणा केली सेनापतीने त्या सभेमध्ये की आता 20 ते 50 वयोगटाच्या प्रत्येक शाक्याने शस्त्र धारण करावे, सैन्यामध्ये भरती व्हावे आणि युद्धात सहभागी व्हावे, हा आदेश काढण्याची मला संघाने अनुमती द्यावी. आता अशा पद्धतीचा प्रस्ताव दुसऱ्या दिवशी येणार आहे. हे प्रस्तावाला विरोध करणाऱ्यांना याची कल्पना होती आणि त्याच्यामध्ये सिद्धार्थ गौतम सुद्धा होता. मात्र जेव्हा हा युद्धाचा प्रस्ताव किंवा आता युद्धामध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव
मांडण्यात आला तेव्हा जे कोणी ह्या प्रस्तावाचे विरोधक होते, युद्ध नको म्हणून, याच्यातली कुणीच व्यक्ती काही बोलली नाही. सर्वांनी मौन धारण केले. आणि यावेळी मात्र सिद्धार्थाने परत आपले मत मांडले की आता तुमचे बहुमत आहे, तुम्हाला जे वांछित असेल ते तुम्ही करावं, मात्र अनिवार्य सैन्य भरतीचा जो निर्णय आहे त्याला माझा विरोध आहे. मी सैन्यात भरती होणार नाही आणि मी युद्धात सहभागी होणार नाही. आणि मग असं म्हटल्यावरती सेनापतीने त्यांना निक्षून सांगितलं सिद्धार्थाला की बाबा तुला प्रतिज्ञांचे स्मरण आहे का? तुला शाक्य संघांच्या नियम आणि अटींचे तुला स्मरण आहे का? आणि मग तू जर शाक्य संघाच्या नियम आणि अटींचा भंग केला तर तुला लोकनिंदेला सामोरे जावे लागेल. त्यावेळी सिद्धार्थ गौतम उत्तर देताना म्हणतात की शाक्यांच्या हितापुढे लोकनिंदेचे काय मोल असणार? की आपल्या ह्या संघर्षाचा जो परिणाम आहे तो परिणाम असा होणार आहे की कौशल नरेशाचे मांडलिकत्व आपल्याला स्वीकारावे लागणार आहे. कारण त्यावेळी हे जे राज्य होती ही कौशल नरेशाच्या आधिपत्याखाली होती आणि कौशल नरेशाचे लक्ष ह्या राज्यांवरती असत. आणि मग हा जर विषय कौशल नरेशाला समजला तर तो आपल्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचा संकोच करेल. मग सेनापती सिद्धार्थाला म्हणतात की मुद्दाम मी हे मुद्दे सांगतोय की नेमका संघर्ष काय झालेला आहे, म्हणून मुद्दाम मी हे मुद्दे त्यांच्यामधला संवाद मला इथं सांगणं महत्वाचं वाटतं. की सेनापती म्हणतायत की तुझी भिस्त तर जर त्या कौशल नरेशावर असेल तर मला या ठिकाणी असं म्हणायचंय की बाबा कौशल नरेशेच्या अनुमतीशिवाय फाशीची व देश त्यागाची शिक्षा आम्ही देऊ शकणार नाही असे तू समजू नकोस. दंडित करण्याचे अनेक मार्ग आहेत. पहा की सेनापतीनं विषय बदलून टाकलेला आहे की आम्ही काय करू शकतो तुझ्यावर कारवाई, तर तुझ्या कुटुंबावर बहिष्कार आम्ही टाकू, तुझ्या कुटुंबाच्या जमिनी आम्हाला जप्त कराव्या लागतात. अशा पद्धतीचं किंवा म्हणजे अशा अनेक मुद्दे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आणि मग असं म्हटल्यावरती की तुझ्या कुटुंबावर आम्हाला बहिष्कार टाकावे लागेल, तुझ्या जमिनी जप्त कराव्या लागतील, यासाठी नरेशाच्या अनुमतीची गरज नाही. आणि असं म्हटल्यावर सिद्धार्थाला परिणामाची जाणीव झाली. आणि मग त्यानंतर 3 पर्याय सिद्धार्थापुढे निर्माण झाले. एक की एकतर युद्धात सहभागी व्हायचं, युद्धात सहभागी व्हायचं नसेल तर शाक्य संघाचा नियम मोडल्याबद्दल फाशीची शिक्षा किंवा देश त्यागाची शिक्षा स्वीकारायची. आणि तिसरं कुटुंबियावर बहिष्कार आणि जमिनीची जप्ती. असे 3 पर्याय सिद्धार्थापुढे निर्माण झाले. आणि मग सिद्धार्थानं आपलं मत मांडलं की माझ्या कुटुंबाला तुम्ही दंडित करू नका, त्यांचं उपजीविकेचं साधन
तुम्ही हिरावून घेऊ नका. ते निर्दोष आहे. तुमचा अपराधी मी आहे. मला वाटेल ती शिक्षा द्या, ती मी स्वेच्छेने स्वीकारेन. आणि नरेशाकडे कुठल्याही प्रकारचं निवेदन मी या बाबतीत करणार. आणि मग सेनापती सिद्धार्थाला म्हणाले की तुझा प्रस्ताव स्वीकारणे कठीण आहे, कारण स्वेच्छेने तू जरी शिक्षा स्वीकारली तरी आज नाही तर उद्या कोशल नरेशाला ही माहिती होणारच आहे. आणि आम्ही म्हणजे शाक्य संघाने तुझ्यावर शिक्षा लादली. या निर्णयाप्रती येऊन जो कोशल नरेश आहे तो संघाविरुद्ध कारवाई करू शकतो. आणि मग या ठिकाणी अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला की मग आता काय करायचं. सिद्धार्थापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला की आता काय निर्णय घ्यायचा. आणि मग सिद्धार्थानं पर्याय काढला की परिव्रजा स्वीकार. सिद्धार्थ म्हणाले की मी परिव्राजक होते आणि देश सोडून जातो. सेनापतीला हा चांगला पर्याय वाटला. मात्र सेनापतीनं आणखी प्रश्न पुढे निर्माण केला. ठीक आहे, तू म्हणतोस की तू परिव्राजक होणार आहेस, मात्र तू तुझ्या माता पिताची, तुझ्या भार्येची अनुमती घेतल्याशिवाय तुला परिव्राजक होता येणार नाही. आणि मग कारण सेनापतीला अशी शंका होती की सिद्धार्थ परत आपला विचार बदलेल, आणि म्हणून अशा पद्धतीचं सेनापतीने प्रतिप्रश्न केला. आणि मग सिद्धार्थाने मात्र शब्द दिला की मी माझ्या माता पित्याला किंवा माझ्या पत्नीस मी त्यांचं मत परिवर्तन करण्याचा मी प्रयत्न करेन, याचं अभिवचन दिलं. आणि मग संघाने सिद्धार्थाचा प्रस्ताव स्वीकार की परिव्राजक होऊन देश त्याग करायचा. आणि सभा समाप्तीची घोषणा करणार एवढ्यामध्ये एक युवा उभा आहे आणि त्यानं बोलण्याची अनुमती मागितली. आणि अनुमती मिळाल्यावर तो म्हणाला की ह्या ज्या दोन घटना आहेत, युद्ध आणि सिद्धार्थाचा देश त्याग, या दोन घटनांमध्ये योग्य ते अंतर पाहिजे. दोन घटनांमध्ये अंतर असावे, कारण ह्या दोन घटना एकाच वेळी झाल्या तर कोशल नरेशाला शंका येईल की सिद्धार्थानं युद्धाच्या निर्णयाला विरोध केला म्हणून सिद्धार्थाला देश त्याग करावा. म्हणून मी अशी विनंती करतो की आपण असा प्रस्तावामध्ये अशी दुरुस्ती करावी की ह्या दोन घटनांमध्ये अंतर असावे की जेणेकरून कोशल नरेशाला ह्या दोन घटनांमधला संबंध लवकर लक्षात येणार आहे. आणि मग हे सगळ्यांच्याच लक्षामध्ये ही बाब आली आणि सेनापतीनं ते जे प्रस्ताव आहे तो प्रस्ताव अशा पद्धतीनं दुरुस्त केला आणि आणीबाणीच्या प्रस्तावाला स्वीकृती देण्यात आली. मित्रहो, आपण हे जे संवाद झाले शाक्य संघामध्ये आणि नेमका वाद काय झाला ते आपण पाहिलं. कारण मी जाणीवपूर्वक मुद्दाम म्हणून मी या ठिकाणचे जे संवाद मी सांगितले, कारण तथागताबद्दल जो काही अपप्रचार केला जातो की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की तथागताने वृद्ध बघितला, रोगी पाहिला,
मृत व्यक्ती पाहिला आणि मग मन खिन्न होऊन त्यांनी आपला घर सोडलं. मात्र ते कारणाचा संबंधच नाही येते. इथं मुख्य कारण आहे की म्हणजे रोहिणी नदीच्या पाण्याचा वाद, त्यातून निर्माण झालेला युद्धाचा प्रसंग आणि तो प्रसंग टाळण्यासाठी सिद्धार्थाने घेतलेली भूमिका, आणि त्यामुळे सिद्धार्थाला हा देशत्याग करावा लागला. आजचा हा भाग या ठिकाणीच आपण थांबतोय. उद्या आणखी तिसरा भाग याच संदर्भात मी आपल्यासमोर तिसरा भाग घेऊन येणार आहे. तोपर्यंत जय भीम, जय बुद्ध, जय भारत.